मनामनांचा प्रतिनिधी जनसामान्यांचा। ज्या तरुणानं अडीअडचणीमध्ये पैशांची मदत केली, गरज पडेल तेव्हा मनुष्यबळाची खंबीर साथ दिली, एक ओळखीचा मित्र या नात्यानं आणि ती एक जिम ट्रेनर असताना तिला हवे तेव्हा स्वतःच्या पैशानं प्रोटीनचे डब्बे पुरवले, तीच मैत्रीण त्याच्या जीवावर उठावी, हा कसला न्याय। त्याच प्रांजल नामक नराधम तरुणीनं अन्य एका जिम ट्रेनर मित्राच्या मदतीनं निष्पाप लल्लाचा निर्गुण खून केलाय। डोक्यावर लोखंडी गजाचा प्रहार करत त्याला जागेवरच संपवलंय। ही तीव्र संतापजनक घटना घडली आहे ती पुणे जिल्ह्यातील आळंदी हद्दीत। या घटनेमुळे आळंदी आणि चरोली पंचक्रोशीत सदर तरुणी विरुद्ध तीव्र संताप व्यक्त करण्यात येत असून या हिंस्र आणि क्रूर तरुणीला कठोरात कठोर शिक्षा करण्याची मागणी केली जाते। बुधवार दिनांक 13 ऑगस्ट 2025 रोजी आळंदी हद्दीतील काळे कॉलनी परिसरात दुपारी 2:30 ते 2:45च्या सुमारास सदरची दुर्दैवी घटना घडली आहे। हा दिवस लल्लासाठी काळा कुट्ट ठरलाय। या दिवसाची त्यानं कधी अपेक्षाही केली नसावी, असा हा दिवस त्याच्यासाठी आणि त्याच्या परिवारासाठी अत्यंत दुःखद ठरलाय। या दुर्दैवी घटनेची पार्श्वभूमी अशी की चरोलीतील वडमुखवाडी येथे राहणारा गोपीनाथ उर्फ लल्ला वरपे हा 35 वर्षीय युवक। 35 वर्ष वय झालं तरी कोणत्याही महिलेकडे कधी वेड्या वाकड्या नजरेनं न पाहणारा हा तरुण अत्यंत साधे आणि सरळ जीवन जगणारा, जवळ कितीही पैसे असले तरी त्याचा कसलाही माज न दाखवणारा, कोणाला पैशांची गरज पडली तर त्याची अडचण सोडवणारा हा तरुण सर्वांचा लाडका असल्यानं अख्खं गाव त्याला लाडानं लल्ला याच गोंडस नावानं ओळखायचं। असा हा लल्ला गेल्यानं संपूर्ण चरोली पंचक्रोशीमध्ये हळहळ व्यक्त करण्यात येते। असा हा साधे जीवन जगणारा तरुण 24वाडी फाट्यावरील रॉकफिट या जिममध्ये व्यायाम करण्यासाठी नियमित जायचा। येथेच जिम ट्रेनर असलेल्या प्रांजल तावरे या 22 वर्षीय तरुणीशी त्याची ओळख झाली। काळाच्या ओघात ही ओळख वाढत गेली। सदर तरुणी आपल्या आईवडिलांपासून वेगळी राहत असल्यानं ती आपले दुःख अनेक वेळा लल्लासोबत शेअर करत राहिली। बिचारी तरुणी एकटी राहत असल्यानं याच लल्लानं तिला कधी रोख पैशांची तर कधी जिमसाठी आवश्यक असलेले प्रोटीन खरेदीसाठी वारंवार मदत केली। गेल्या काही महिन्यांपूर्वी सदर तरुणीचे आणि तिच्या अन्य एका मित्राचे पैशाच्या कारणावरून भांडणे झाली। त्यावेळी हाच लल्ला तिच्या मदतीला धावून गेला, तिला मदत करून त्यातून सुखरूप बाहेर काढलं। माणूस कितीही श्रीमंत असला तरी कधीतरी त्यालाही कोणाच्या तरी मदतीची नक्कीच गरज असते, त्यालाही पैशांची गरज पडू शकते। तशीच गरज लल्ला यालाही पडल्यानं त्यानं सदर तरुणीकडून आपण दिलेले पैसे मागितले। वारंवार मागूनही ती देत नसल्यानं त्यानं पैशांसाठी तगादा लावला। तेथेच त्यांच्यातील वादाला तोंड फुटलं। तू मे करत सुरू झालेला हा वाद इतका विकोपाला जाईल असं कोणालाही वाटलं नाही। अखेर जिम ट्रेनर तरुणी प्रांजलनं याचा कायमचा काटा काढून त्यातून आपली सुटका करून घेण्याचा अनोखा मार्ग निवडला। याच प्लॅनचा एक भाग म्हणून तिनं दिनांक 12 ऑगस्ट रोजी लल्ला याच्या विरोधात दिघी पोलीस ठाण्यात अज्ञात फोनवरून तक्रार दिली। त्यात ती म्हणाली की एक तरुण माझी छेडछाड करतोय। यावेळी पोलिसांनी तिला धीर देत तू पोलीस ठाण्यात ये, तुला काहीही होणार नाही असा सल्ला दिला, परंतु सदर तरुणी पोलीस ठाण्यात आलीच नाही। त्यानंतर दुसऱ्या दिवशी म्हणजेच दिनांक 13 ऑगस्ट रोजी दुपारी 2:30 वाजण्याच्या सुमारास तिनं लल्ला याला आळंदी हद्दीतील काळेवाडी परिसरातील धाकट्या पादुका मंदिरासमोर असलेल्या प्रोटीन पझल नामक दुकानाकडे येण्यास फोनवरून सांगितलं। यावेळी ती कशासाठी आपल्याला बोलवतीये याची किंचितही कल्पना न करता लल्लाने एका मित्राची दुचाकी मागवून त्याच्या दुचाकीवरून तो तिथे पोहोचला। त्यावेळी त्याच्या दुकानाच्या आत बोलवत दुकानातील काचेचा दरवाजा बंद करून घेतला। लल्ला सोबत आलेल्या तरुणाला तिनं दुकानाबाहेरच थांबण्याचा इशारा दिला, त्यामुळे त्याच्यासोबत आलेला तरुण दुकानाबाहेरच थांबला। यावेळी गोपीनाथ उर्फ लल्ला याला तरुणीनं वाद घालत हातानं त्यांच्या तोंडावर मारायला सुरुवात केली। खुर्चीवर बसलेल्या लल्ला याला याच वेळी तरुणीनं मारता मारता कोणाचा तरी फोन आलाय म्हणत त्याच्या हातात मोबाईल दिला। तो मोबाईलवर कोणाशी तरी बोलत असताना दुकानात अगोदरच दबा धरून बसलेल्या यश नामक तरुणानं पाठीमागून लोखंडी गजाचा लल्लाच्या डोक्यावर जोरदार प्रहार केला। प्रहार गंभीर झाल्यानं तो जागीच खाली कोसळला। यावेळी प्रांजल नामक तरुणीनं त्याच्यावर लोखंडी गजानं आणखीन जोरदार प्रहार करत त्याला जागीच ठार केले। त्याच्या डोक्यातील रक्तप्रवाह दुकानाच्या शटर बाहेर वाहत असताना खुनी हल्ला करून त्याचा खून करणारे खुनी प्रांजल आणि यश पाटोळे या तरुणानं तातडीने दुकानाचा शटर बंद करून तिथून पसार होत थेट दिघी पोलीस ठाणे गाठले। या तरुणीला वारंवार मदत करणारा तरुण लल्ला उर्फ गोपीनाथला हकनाक आपला जीव गमवावा लागलाय।
त्याच्या या दुःखद घटनेची वार्ता चरोली परिसरात पसरताच सर्वत्र धावपळ सुरू झाली। त्याला पाहण्यासाठी मोठी गर्दी झाली, पण रक्ताच्या धारोळ्यात निपचित पडलेला लल्ला पाहून सर्वांवरच दुःखाचा डोंगर कोसळला। कधी कोणाशी न भांडणारा, अनेकांशी मैत्रीचं नातं जोडून आपले साधे जीवन जगणारा, इतरांच्या मदतीला धावून जाणारा असा हा लल्ला आज जगात नाही, यावर सध्या तरी कोणाचाही विश्वास बसत नाहीये। मात्र जे घडलं ते निश्चितच वाईट। आज ही प्रांजल दिलीप तावरे नामक 22 वर्षीय तरुणी आणि तिचा जिम ट्रेनर असलेला मित्र यश पाटोळे दोघेही दिघी पोलिसांच्या ताब्यात आहेत। अद्याप जामीन झाला नसल्यामुळे ते सध्या पोलीस कोठडीत आहेत। सोमवार दिनांक 18 ऑगस्ट रोजी त्यांना पुन्हा न्यायालयासमोर उभं करण्यात येणार असून भयानक पद्धतीनं एखाद्याचा निर्गुण खून करणाऱ्या आणि समाजासाठी घातक ठरणाऱ्या अशा आरोपींना तात्काळ जामीन देण्यात येऊ नये अशी मागणी करण्यात येते। सदर घटनेतील आरोपी तरुणी ही लग्न झालेले नसतानाही आई वडिलांपासून वेगळी राहते। तिचे कोणाशी पटत नाही। तिचे अनेक तरुण मित्र असून काही जणांशी तिचे पैशाच्या कारणावरून भांडणे झाल्याची माहिती अनेकांनी सांगितली आहे। त्यामुळे ती नक्की कोण, ती कोणत्या स्वभावाची आहे यावरून अनेक तर्कवितर्क काढले जात आहेत। या प्रकरणात एका निरपराध तरुणाचा बळी घेतला गेला, याचं नक्कीच दुःख असून त्याला न्याय मिळावा हीच सर्वांची भावना आहे। ईश्वर मयत आत्म्यास शांती देवो हीच प्रार्थना। बातमीतील माहिती आवडली असेल तर आमच्या चॅनलला कृपया सबस्क्राईब करा आणि इतरांनाही शेअर करण्यास विसरू नका, ही नम्र विनंती।